प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तर वध केल्यावर नरकात टाकाव्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हा सांगतो, त्याचीच भीती बाळगा. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आजच्या शुभवर्तमानामध्ये उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज अंत्योखियाचा संत इग्नेशियस ह्याची स्मृती साजरी करत आहे. संत इग्नेशियस हे शुभवर्तमानकार योहान ह्यांचे शिष्य होते आणि सिरिया ह्या ठिकाणी जन्मलेले. परंतु संत जॉन ह्यांची प्रवचने ऐकल्यानंतर पूर्णपणे त्यांचं परिवर्तन झालेलं आणि अंत्योखिया ह्या ठिकाणी तिसरे बिशप म्हणून त्यांची नेमणूक झालेली. आणि अशा पद्धतीने जीवन जगत असताना सम्राट डोमिशियन ह्याच्या कारकिर्दीमध्ये मोठा प्रसंग उद्भवला. ख्रिस्ती लोकांना फार मोठ्या छळाला सामोरं जावं लागलं. अशाही पार्श्वभूमीवरती सातत्याने आपल्या लोकांना धीर देत, त्यांच्यामध्ये आशेची ज्योत प्रज्वलित करत आणि त्यांना सातत्याने आधार देत संत इग्नेशियस श्रद्धेचं जीवन जगत राहिले. त्यांनी आपल्या लोकांना उद्देशून सांगितलं की ख्रिस्ती मनुष्य कधीच स्वतःसाठी जगत नसतो. ख्रिस्ती मनुष्य सर्वप्रथम परमेश्वराचा असतो आणि त्यानंतर इतर सर्वांचा असतो. आणि म्हणूनच ज्यावेळेला 107 साली त्यांना अटक करण्यात आली आणि सम्राटाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर सम्राटाला जणू काही त्याची दया आली आहे अशा प्रकारचं वक्तव्य सम्राटाच्या मुखात दिसलं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, मला तुम्ही गरीब समजू नका, माझ्यामध्ये परमेश्वर आहे. परमेश्वर ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत आहे. आणि मग त्यांना ठार करण्याचा निश्चय करण्यात आला. वयाच्या अवघ्या 62व्या वर्षी त्यांना मरणदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा तरी कशी की हिंस्र पशूच्या रिंगणामध्ये जिवंतपणे त्यांना सोडायचं आणि मग त्यांचा तो खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमवायची आणि राजा राणी थाटामाटात तिथे बसून त्यांनी हा खेळ बघायचा. अशा पार्श्वभूमीवरती अंत्योखियावरून रोमपर्यंतचा पहिला प्रवास आणि तिथे पोहोचल्यानंतर पशूंच्या रिंगणामध्ये त्यांना सोडायचं. त्या प्रवासामध्ये कितीतरी लोकांनी त्यांना सांगितलं की बिशप महोदय, तुम्ही ह्या मार्गाने जाऊ नका, कारण ह्या मार्गावरती तुमचा अंत ठरलेला आहे. तुम्हाला हिंस्र पशूच्या पिंजऱ्यात सोडलं जाणार आहे आणि ते तुमच्या हाडांचा चुराचुरा करतील. अशा वेळेला त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टीविषयी मार्गदर्शन लोकांना केलं. पहिली गोष्ट होती श्रद्धा, दुसरी गोष्ट होती पवित्र मिस्सा आणि तिसरी गोष्ट होती पुनरुत्थान. श्रद्धेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की आपल्या श्रद्धेसाठी जर आपल्याला प्राण द्यावा लागला तर त्यासारखी सुंदर अशी गोष्ट कोणतीच नाही. पवित्र मिस्साबलीविषयी त्यांनी सांगितलं की आपली सगळी शक्ती पवित्र मिस्साबलीमधून येणं गरजेचं आहे. आणि पुनरुत्थानाविषयी त्यांनी सांगितलं की ते फार तर माझं शरीर नष्ट करतील, परंतु ते माझ्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाही, कारण माझा आत्मा सर्वस्वी मी परमेश्वराला अर्पण केलेला आहे. येशू आजच्या शुभवर्तमानात जसं सांगत आहे तसंच वक्तव्य त्यांनी जणू काही त्यावेळेला केलं. आणि मग त्यांना ज्या वेळेला सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये पाठवणार होते त्यावेळेला त्यांनी एक सुंदर असं वाक्य म्हटलं की हिंस्र पशूच्या दाताखाली भरडला जाणारा मी ख्रिस्ताचा गहूदाना आहे, त्यामुळेच सुंदर अशी भाकर, शुद्ध अशी भाकर तयार होणार आहे. त्यासाठी मला ह्या हाल अपेष्टा सहन करणं गरजेचं आहे. आणि बिशप इग्नेशियस ह्यांनी त्या हाल अपेष्टा सहन केल्या. आज अंत्योखियाचे संत इग्नेशियस हे श्रद्धेसाठी आपलं बलिदान करणारे आणि इतर अनेक लोकांना तसं बलिदान करण्याची प्रेरणा देणारे प्रारंभीच्या ख्रिस्त सभेतील अत्यंत महत्त्वाचे असे बिशप होऊन गेलेले आहेत. आज त्यांच्या मध्यस्थीने
श्रद्धेसाठी आपण नक्की काय करत आहोत तपासून पाहूया. दुर्दैवाने नुसती रोजरी लांबली तरी आपल्याला वाईट वाटतं. एखादं प्रवचन लांबलं तरी देखील आपण घड्याळाकडे पाहतो. पवित्र तासाला जरा उशीर झाला, मिस्साला जरा उशीर झाला तरी आपल्याला थोडासा कंटाळा येतो. मग श्रद्धेसाठी त्याग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर श्रद्धेसाठी, परमेश्वरासाठी अगदी मनापासून, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने परमेश्वराला वेळ द्यायचा. तो वेळ सगळा परमेश्वराचाच आहे. आपण फक्त त्या वेळेचे जणू काही रखवालदार आहोत. त्या वेळेचा सदुपयोग करायचा तो परमेश्वरासाठीच. संत इग्नेशियसकडून आपल्याला ती प्रेरणा मिळावी म्हणून त्याच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.